कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। परभणीमधल्या गुणगाव शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आणि त्यानंतर सोयाबीनचं झालं मोठ्या प्रमाणात नुकसान। मदत मिळाली नसल्यानं दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला। लातूरच्या देवडीमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जमीन पूर्णतः गेली वाहून। अद्यापही राज्य सरकारची कुठलीही मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे पोहोचलेली नाही। जमीन वाहून गेली त्यामुळे रब्बीची पेरणी देखील शेतकरी करू शकलेला नाही। अतिवृष्टी झालेल्या भूमपरंडा या भागातील शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित। महिनाभरापूर्वी पंचनामे झाले असून 1 रुपया देखील शासकीय मदत मिळाली नसल्यानं शेतकरी हतबल। धाराशिवच्या परंडामध्ये दिवाळीच्या सणावर अतिवृष्टीचं सावट। अतिवृष्टीला 1 महिना पूर्ण, मात्र अद्यापही शासकीय मदत न मिळाल्यानं लाखी गावातील एकही घरात दिवाळी नाही। बीडच्या चौसाळा परिसरामध्ये पंचनामे झाले, मात्र अद्याप 1ही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावरती आला नसल्याची माहिती। मदत मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांनी दिवाळी यंदा साजरी केली नाही। शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत। सोलापूरमधील सीना नदीकाठच्या गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा, मात्र सणासुदीमध्ये पाणी पुरत नाही। यामुळे दिवाळीच्या अंघोळी आधी गावकऱ्यांचा नदीपात्रातून पाणी उपसा प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी। बीडच्या आष्टीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच, सरकारची मदत अजूनही पोहोचलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची तक्रार। धाराशिवमधील परंडा निजाममधील वृद्ध महिलेचा संसार पुराच्या पाण्यात झाला पूर्णतः उद्ध्वस्त। शासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्यानं जिजाबाई वाघमारे यांच्यावर ऐन दिवाळीमध्ये चटणी भाकर खाण्याची ओढावली गेली। गोंदियामधील अनेक तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील धान पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव, करपा, तुडतुडा आणि बेरळ या रोगांचा प्रादुर्भाव। इकडे रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी। अचानक वातावरणामध्ये झाला बदल, त्यामुळे माणगाव, रोहा आणि इंदापूर, तळा, म्हसळा या परिसरामध्ये पाऊस। दरम्यान पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी। ऐन दिवाळीमध्ये बीडच्या कडा शहरामध्ये जोरदार पाऊस। लक्ष्मीपूजनाला पाऊस आला, त्यामुळे नागरिकांची तारांबळ। कडा शहरामध्ये दसऱ्याच्या दिवशी देखील मुसळधार पाऊस कोसळला आणि त्यानंतर आता आज पुन्हा दिवाळीमध्ये जोरदार पावसानं लावली हजेरी। बीड जिल्ह्यातल्या नेकनूरमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे ऐन दिवाळीमध्ये बाजारपेठेत शुकशुकाट, तर पावसामुळे दिवाळीच्या खरेदीवरती झाला मोठा परिणाम। वाशिम जिल्ह्यातील काही भागात अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। दिवाळीनिमित्त बाजारपेठेतील ग्राहकांची गर्दी पावसामुळे रोडावली। फटाक्यांचं पावसामुळे मोठं नुकसान। पावसामुळे आता व्यापारी आणि ग्राहक अडचणीत। अहिल्यानगर शहरासह परिसरात जोरदार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे दिवाळी सणावरती पावसाचं सावट। पावसामुळे बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवर झाला परिणाम। तिकडे अकोल्यात दिवाळीमध्ये पावसाची जोरदार हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पावसामुळे आता बाजारपेठांमधील व्यवहारांवरती परिणाम। वर्ध्यामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आता महाविकास आघाडीचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं सरकार विरोधात धरणे आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शेतकरी संघटना झाल्या आक्रमक, तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकर आंदोलन। अर्धनग्न आंदोलन करत शेतकरी चांगलेच आक्रमक, तर शेतकरी संघटनांकडून काळी दिवाळी साजरी करण्याचाही प्रयत्न। अकोला शहरातल्या गांधी रोडवरती शेतकरी संघटनेकडून काळी दिवाळी साजरी करत सरकारचा निषेध, तर अतिवृष्टी मदत आणि शेतमालाला अपेक्षित हमीभाव देण्याची मागणी। नाशिकच्या मनमाडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्मचारी आक्रमक, तर वेतन मिळत नाही, त्यामुळे सुरू केलं काळी दिवाळी आंदोलन। सभापतींविरोधात कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग अडवला। महामार्गावरील ढिसाळ नियोजनामुळे आता नागरिक झाले हैराण। प्रशासनाविरोधात नागरिक आक्रमक। पुणे नाशिक महामार्गावरती रस्ता रोको देखील करत केला आंदोलन। धुळ्याच्या कापडणे या गावाला शुद्ध पाणी मिळण्यासाठी संघर्ष समितीचं आंदोलन। ग्रामस्थांचं फटाके फोडत आणि घंटानाद करत आंदोलन। लवकरात लवकर कापडणे गावाला शुद्ध पाणी पुरवठा करावा, ग्रामस्थांची मागणी। पालघरमध्ये अल्पवयीन कातकरी मुलीची दलाला मार्फत विक्री, तर विक्रीनंतर बिगर आदिवासी मुलीशी लग्न लावून दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल। मात्र पोलीस तपास करण्याकरता दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। संतप्त ग्रामस्थांचा पोलीस स्थानकासमोर, त्यामुळे मुकमोर्चा। नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमधील रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाला नागरिकांचा विरोध म्हणून नागरिकांचा रास्ता रोको। लातूरमधल्या कारला गावातील वृद्ध शेतकऱ्यानं ऐन दिवाळीमध्ये सोयाबीनच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला। अतिवृष्टीनंतर हाती आलेल्या सोयाबीनला योग्य हमीभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप। जालन्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही मदत जमा झाली नाही अशी शेतकऱ्यांची माहिती, तर मदत खात्यावरती जमा झाली नाही, मग दिवाळी कशी साजरी करावी, शेतकऱ्यांचा हा संतप्त सवाल। धाराशिवमध्ये आता ऊस उत्पादक शेतकरी एकवटले। ऊसाला एफआरपीनुसार भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एफआरपी प्रमाणे भाव न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। कोल्हापूर शहर सीमा भागातील साखर कारखान्यांची दुरांडी रविवारपासून आता पेटणार। यावर्षीच्या ऊस गळीत हंगामाला अधिकृतपणे सुरुवात होणार, तर एकंदरीत राज्यामध्ये 1 नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याची साखर संघांची परवानगी। कोल्हापूरमधल्या कौलव या ठिकाणी आता भीषण अपघात। अपघातामध्ये 3 मृत्यू, डंपर आणि दुचाकीचा झाला अपघात।
छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनीच केली मित्राची चाकूने भुसकून हत्या तर रामनगर भागामध्ये घडली घटना। मुकुंदवाडी पोलिसांनी दोन्ही आरोपींना घेतलं ताब्यात। जुन्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती। ऐन दिवाळीमध्ये मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना चंद्रपूर शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। आरोपींकडून 2 देशी कट्टे, 35 काडतूस आणि खंजीर ही हत्यारं जप्त। नागपूरमध्ये तहसील पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीचा केला पर्दाफाश। अटक केलेली टोळी मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती। मध्य प्रदेशमधून येऊन करायचे नागपूरमध्ये चोरीच्या गुन्ह्यातील 30 दुचाकी जप्त। जळगावमधल्या चाळीसगावमध्ये TV9 मराठीच्या बातमीचा दणका। उपखेडे शिवारामध्ये अवैध वाळू उपसा सुरू असल्याची बातमी TV9 मराठीनं केलेली होती प्रसारित। लगेचच झाली धडक कारवाई। महसूल प्रशासनानं अवैधरित्या जमा केलेल्या वाळूचा साठा केला जप्त। पुण्याच्या भोरमध्ये ध्रुव प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने दिवाळी फराळ आणि साहित्याचं वाटप। रायरेश्वर, पायथ्याशी दुर्गम, टिटेघर, आंबवडे या खोऱ्यातील 530 आदिवासी कुटुंबांना साहित्याचं वाटप। पालघरच्या केळवामध्ये शेतातील केळी, नारळ, पाण्याची मोटारसह इतर वस्तूंची चोरी। भुरट्या चोरांचा शोध घेऊन गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांची मागणी। वर्ध्याच्या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये कृष्णगिरी परिवाराकडून दिवाळी साजरी। संस्थेच्या सदस्यांची सहपरिवार वृद्धाश्रमाला भेट आणि या दरम्यान ज्येष्ठांना कपडे, फराळ आणि आवश्यक वस्तूंचंही वितरण। धुळ्यात मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून नागरिकांना मिठाईचं वाटप। नागरिकांना जयकुमार रावल यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। रत्नागिरीमध्ये स्थानिक निवडणुकांच्या आधी शिंदेंच्या सेनेची राजकीय रणनीती सुरू। लांजा नगरपंचायतीमध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का। ठाकरेंचे नगरसेवक दिलीप मुजावर यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये झाला प्रवेश। नाशिकमधील सर्वात अत्याधुनिक प्रमोद महाजन उद्यानाचं गुरुवारी पहाटे लोकार्पण होणार। आमदार दिव्यानी फरांदे यांच्या पुढाकारानं उद्यानाचं नूतनीकरण। सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी शेतकरी कार्यकर्त्याला चक्क 1 लाखांचा बैल भेट म्हणून दिला। चक्काच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी तरुण शेतकरी अनवाणी पायांनी 5 किलोमीटरपर्यंत चालत आलेला। जळगावमधल्या सराफा बाजारामध्ये लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरती सोन्याच्या दरामध्ये 1000ची वाढ। दुसरीकडे मात्र चांदीचे दर स्थिर। सोन्याचे दर जीएसटीसह 1,34,415 रुपयांवरती पोहोचले। दिवाळीच्या सुट्ट्या आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं आता कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी। महालक्ष्मी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची आतुरात गर्दी। पंढरपूरमधल्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। दीपावली लक्ष्मीपूजन असल्यानं मंदिरामध्ये सजावटीसाठी 2 टन फुलं वापरली। संध्याकाळी देवाच्या खजिन्यातील सोन्याचे पूजन होणार। अमरावतीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही राणा दाम्पत्यानं अंध, निराधार, बेघर आणि दिव्यांगांसोबत साजरी केली दिवाळी। राणा दाम्पत्याकडे किराणा सामानाचं वाटप। मुख्यमंत्र्यांनी देखील दिल्या फोनवरून दिवाळीच्या शुभेच्छा। आमदार चित्रा वाघ यांनी मुंबईमधील गोरेगावमध्ये दिवाळी साजरी केली। हबाले आदिवासी पाड्यातील भगिनींसोबत आमदार चित्रा वाघ यांनी दिवाळी केली साजरी। सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मेंढपाळ बांधवांसोबत दिवाळी केली साजरी। यावेळी बाबासाहेब देशमुख यांनी मेंढपाळांना दिवाळीचे पारंपरिक पोशाख दिले भेट स्वरूप। मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी समाजाचं देव दिंडवाळी हे पारंपरिक गीत गायलं। वणी या ठिकाणी जगदंबा मातेच्या दर्शनानंतर गायलं गाणं आणि काही आदिवासी गुराखी बांधव दिंडवाळी मागत असल्याचं पाहिल्यानंतर झिरवाळ यांनी त्यांच्यासोबत मारल्या गप्पा। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी साई मंदिराला विद्युतची रोषणाई आणि त्यानंतर आकर्षक फुलांची सजावट। लक्ष्मीपूजनाच्या उत्साहात आता साई भक्तांचा देखील आणि ग्रामस्थांचा देखील सहभाग। धुळ्यातील एकविरा देवीच्या मंदिरामध्ये दिवाळीच्या निमित्तानं लक्ष्मीपूजन। दिवाळी सणाच्या निमित्तानं मंदिरामध्ये भाऊबीजेपर्यंत दीपोत्सवाचं आयोजन। यवतमाळमध्ये राहुल गल्लाने या कलाकारानं जुन्या काळातील 10 पैशांच्या नाण्यावरती आता लक्ष्मीचं चित्र साकारलं। या अनोख्या निर्मितीद्वारे कलाकार राहुल गुलाने यांनी सर्वांना दीपावलीच्या दिल्या हार्दिक शुभेच्छा। साताऱ्यातील सज्जनगडावरती मशाल महोत्सवाचं आयोजन। सज्जनगड पहाटे हजारो मशालींनी प्रकाशमय आणि या दरम्यान फटाक्यांची देखील आतषबाजी करण्यात आली। नागपूरमध्ये इवान संघटनेकडून अजनीमधील शहीद स्मारक या ठिकाणी 1 दिवस सैनिकांसाठी कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात माजी सैनिकांचा सहभाग। वाशिममधल्या बाजारपेठांमध्ये झेंडू फुलाला कवडीमोल दर। मानोरा बाजारपेठेमध्ये ग्राहक नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी झेंडूची फुलं मोफत वाटली। झेंडू फुलांना 5 ते 10 रुपये किलो इतका कवडीमोल दर। झेंडू फुल उत्पादक शेतकरी झाले हवालदिल। माजी अर्थमंत्री महादेवराव शिवनकर यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। तर जिल्ह्यातील आजी माजी आमदार खासदारांसह मध्य प्रदेशमधील आजी माजी आमदारांनी वाहिली श्रद्धांजली। मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित। ब्रिटिशांविरोधात लढा देणारे चंद्रपूरचे आदिवासी शहीद बाबूराव शेडमाके यांचा आज स्मृतिदिन। तर आजच्या दिवशी विशेष कार्यक्रमाचं केलं आयोजन। चंद्रपूर शहरातील कारागृह परिसरातील स्मारकावरती पालकमंत्री अशोक उईके यांच्यासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली। माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भोर विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची घेतली बैठक। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीचं आयोजन। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक पूर्वतयारीला आला वेग। तर प्रशासनाकडून ईव्हीएम मशीनची जुळवाजुळव सुरू। सांगलीहून 3659 आणि सोलापूरहून 2994 मतदान यंत्र देखील मागवण्यात आली। धुळ्याच्या दोंडाईचा नगर परिषदेच्या 13 प्रभागातील प्रारूप यादीवरती आता
3,878 हरकती प्राप्त. अंतिम मतदार यादीमध्ये किती हरकती ग्राह्य धरल्या जाणार याकडे नागरिकांचं लक्ष. 31 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध. गोंदियामधील 1,044 जिल्हा परिषद शाळांपैकी तब्बल 257 शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत, तर एकाच शिक्षकावरती 4 वर्षांचा भार. शिक्षण विभागानं लक्ष देण्याची केली जाते मागणी. कोल्हापूरमध्ये एसटी नसल्यानं नाणीजला जाणारी प्रवासी संतापले. सीबीएस स्टँड परिसरातील रस्ता रोखण्याचा प्रयत्न. 30 तासांहून अधिक वेळ वाट पाहूनही एसटी उपलब्ध नाही. प्रवाशांचा बस स्थानकामध्ये ठिय्या. नागपूरमध्ये दिवाळी आणि छटपूजेसाठी येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी. मुख्य स्थानकावरती 276 तर अजनी रेल्वे स्थानकावर 31 सीसीटीव्ही कॅमेरे बसवून परिसरातील घडामोडींवर ठेवलं जाते लक्ष. नांदेड शहरासह मुखेड तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीनचं नुकसान होण्याची शक्यता. परतीच्या पावसामुळे दिवाळीमध्ये नागरिकांचा हिरमोड. सिंधुदुर्गात ओंकार हत्तीचा धुमाकूळ. मोटरसायकल चिरडून टाकत असल्याचा हत्तीचा व्हिडिओ झाला व्हायरल. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून